शुभ स्वागतम। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि हा त्रैलोक्याचा धनी आपल्या या विश्वाचा निर्माता बाबा गणरायाच्या वेळी प्रथमचा नतमस्तक होतो। माझ्या वाटणगावची ग्रामदेवता आई कांताई देवीच्या वेळी नतमस्तक होतो। त्याप्रमाणे या ओरी गावचे ग्रामदैवत श्री केदारली जय जोगे यांच्या वेळी नतमस्तक होतो। या ठिकाणी आज हा गणेशोत्सवाचा जागर या वेलंड पुणेकरांच्या घरी सुरू आहे आणि हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी आम्हाला ही संधी देणारे आमचे यजमान संदीप मधुकर वेलोंडे व मधुकर यशवंत वेलोंडे या त्यांचे कुटुंबीय यांच्या चरणी सदस्यः वंदन करतो। मंडळी त्या शाहीर मंडळी या महाराष्ट्रामध्ये आपल्या शाहिरीमधून प्रबोधन केले अशा अण्णाभाऊ साठे शाहीर विठ्ठलजी उमप या सर्व शाहिरांच्या विनम्रता कृतींना आदरांजली व्यक्त करतो। त्याचप्रमाणे ही कला या सर्वांच्यामुळे या ठिकाणी सादर होते असे या संपूर्ण कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणारे कंदीपुरा समाज उन्नती मंडळ मुंबई व त्याच्या सर्व संलग्न शाखा या सर्व शाखेच्या प्रतिनिधींना या ठिकाणी प्रथमतः नतमस्तक होतो। त्यांना माझा शाहिरी नमस्कार करतो आणि या ठिकाणी घंटाळेश्वर नृत्य कलाबद्दल माझ्या झोपडवाडी या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतोय।
रंगदेवता नटेश्वराला दुसरे वंदन माझे जन्मदात्या माय पित्याला ज्यांनी मला घडविला या ठिकाणी उभा केला या मंचकावरी नतमस्तक होतो त्या सर्वांशी शब्द फुले वाहतो चरणावरी कारण ही कोकणची लोककला जमण्यामध्ये सर्वात मोठे श्रेय कोणाचं असेल तर माझ्या या सर्व रसिक मायबा प्रेक्षकांचं. कारण या भर पावसामध्ये सुद्धा 2 ते 3 तास उभं राहून हा कार्यक्रम पाहण्याची जी इच्छा उत्कंठ इच्छा तुमच्याकडून प्रकट होते त्यासमोर खरंच आम्ही नतमस्तक आहोत. आणि आजचं हे स्तवन मी आपल्या चरणी अर्पण करतोय. असं म्हणतात की स्वागताच्या सोहळ्याला नको हारशिला, स्वागताच्या सोहळ्याला नको हारशिला, शब्दांची तरुणी फुले वाहतो तुम्हाला माळा, वाहतो तुम्हाला माळा, वाहतो तुम्हाला. आपण समोर स्तवन सादर करतोय. प्रतिस्पर्धी शाहीर लक्ष असू द्या. तुमच्या प्रेमामुळे हो रसिका, तुमच्या प्रेमामुळे हो. आहा वाटते दाटते ते सारे तुम्हामुळे हो रसिका, तुमच्या प्रेमामुळे हो रसिका, तुमच्या प्रेमामुळे हो रसिका, तुमच्या प्रेमामुळे हो रसिका, तुमच्या प्रेमामुळे हो. जेवणी वाटते दाटते सारे तुम्हामुळे हो रसिका, प्रेमामुळे हो रसिका, तुमच्या प्रेमामुळे हो. वाह वाह, क्या बात है, भाई भाई.
रसिका तुझ्या प्रेमामुळे रसिका तुझ्या प्रेमामुळे अरे भाई
वंदन श्री गणेशा हे सकलाधी तुला वंदन श्री गणेशा भक्तांच्या हाकेला धावशी सदा तू ऋणेशा भोळ्या माझ्या मने भक्तिभाव हा जागला भोळ्या माझ्या मनी भक्तिभाव जागला आणि तुझे कृपेने देवा वेलोट्याच्या घरी दीप हा लागला भाग्यवान तू केलीस देवा भाग्यवंत तू केलीस देवा राखून भक्ताची लाजे राखून भक्ताची लाजे गणराज तुझ्या कृपेने रे बाळ अंगणी खेळे आज गणराज तुझ्या कृपेने रे बाळ अंगणी खेळे आज भक्ति भावात बंदा हाती कड
हा दीप या घरामध्ये उगवला। एक मनोमानसिक इच्छा होती की माझ्या घरी वंशाला दिवा लागावा आणि बाप्पा माझ्या घरी जर वंशाला दिवा लागला तर चला 3 वर्ष तुला 21 दिवस माझ्या घरी माझ्या या देवालयामध्ये तुला तुझी मनोमानसिक इच्छा पूर्ण केली तर तुझा हा उत्सव अख्या पंचक्रोशीत गाजेल असं मी तुझं भक्ती करीन। तर या संदीप लोकुडेने काय बाळ आता झाले 3 वर्षाचे वेळोटे नाचून गेले हर्षाचे माझे कोण असं उत्कर्षाचे परिवाराला लाभो वर्षाचे पूर्ण करीत जायस सदिच्छा देवबाळी उभराजे तुझ्या कृपेने बाळ त्या गोपी
गोपिका ज्या होत्या त्यांच्यासोबत क्रीडा करत असताना तो अनेक प्रकारे त्रास द्यायचा, तरी ही राधा त्याच्यावर भुलली. या कृष्णावर ही राधा भुलली आणि कृष्णाचं आणि राधेचं प्रेम हे जगजाहीर आहे. पुराणामध्ये आपल्याला अनेक कथा त्यांच्या ऐकायला मिळतात आणि हे प्रेम कृष्णाने मात्र हसत खेळत घेतलं. मी आताच्या सुद्धा या आधुनिक कृष्णांना सुद्धा विनंती करेन की राधेवर जर प्रेम केलं तर ते मनापासून करा, त्या राधेच्या मनाशी खेळू नका, नाहीतर वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर हा कृष्ण चक्क या राधेला न सांगताच गोकुळ नगरी सोडून गेला. विषय साधा सरळ सोपाय, कोणतीही अश्लीलता नाही. अक्रूराने या श्रीकृष्णाला कंस दरबारात घेऊन गेला आणि त्यावेळी या राधेची म्हणजे माझी काय अवस्था झाली ही या गवळणीतून मी मांडणार आहे. शाहीर माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असू द्या. प्रेमाची कहाणी पूर्ण करू शकलास नाही. अरे फसुरी या राधेला तू डाग लावून घेतलास तुला. अरे फसुरी या राधेला तू डाग लावून घेतलास तुला. संका वागलास निर्दयी तू यशोदेच्या रे मुला. बरोबर त्यालाच मनाला वाटेना खरं. एखादा अक्रूराबरोबर गेलास परंतु माझ्या मनाला सुद्धा खरं वाटत नव्हतं की तू मला फसवत असेल. म्हणून काय म्हणते बघा, तू अक्रूराच्या बरोबर गेलास मनाला वाटेना खरं. शोधले तुला मी गावभर असा कसा निर्दयी झालास कान्हा तुझ्या राधेवर.
तुझ्या बासरीच्या काळावर मला मोहित केलं. तुझ्या सोबत मी खूप दिवस वावरले, खूप वर्ष वावरले, आणि तू मला सोडून गेला. तेव्हा काय माहिती मला प्रेमाचे गुटके मला बाजून तू दिला. त्या भेटण्याचा ऐका कोणा काय केला, त्या भेटण्याचा ऐका कोणा काय केला, त्या भेटण्याचा ऐका कोणा काय केला. झाला ते बेईमान तुला राहिलं कसला भान, झाला ते बेईमान तुला राहिलं कसला भान. तुझं पुढं प्रेम आहे तर, तुझं पुढं प्रेम आहे तर, असा कसा निघाली झालं बसाना तुझ्या याला. तुझ्या याला तुझ्या